नमस्कार मंडळी, आपले खूप खूप स्वागत आहे तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्ही आपला आजचा थंबनेल तर बघितलाच असेल. आज आपण आपल्या तन्वीज रसोईमध्ये इन्स्टंट यम्मी आणि टेस्टी असे चिकन बॉल्स बनवणार आहोत. एकदम सोपी आणि इझी रेसिपी आहे. अगदी तुम्ही पटकन बनवू शकता. मुलांना रोज रोज काहीतरी वेगळं पाहिजे असतं आणि नॉनव्हेज जर बोललात काहीतरी डिफरंट आणि डिलिशियस असं आवडतं. चिकन बॉल्स ही रेसिपी तुम्ही जर बॅटर तयार असेल ना तर कोणत्याही वेळेला पटकन बॉल्स करून तयार करू शकता. आपल्याकडे पाहुणे येणार असतील आणि ते जर नॉनव्हेज लवर असतील तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही ट्राय करा. फक्त त्याचं बॅटर तयार असलं ना तर आपण इन्स्टंट असे हे चिकन बॉल्स बनवू शकतो. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग रेसिपीकडे वळूया. तर सगळ्यात पहिले मी 200 ग्रॅम बोनलेस असं चिकन घेतलेलं आहे. चिकन मी अगोदरच स्वच्छ धुवून असं घेतलेलं आहे. तर हे स्वच्छ धुतलेले चिकन आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया आणि त्याची बारीक अशी पेस्ट तयार करून घेऊया. तर इथे आपले मस्तपैकी चिकनची ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता ही आपण सर्व एका बाउलमध्ये काढून घेऊया. बाउलमध्ये काढल्यानंतर आपल्याला यामध्ये काही इन्ग्रेडियंट घालून घ्यायचे आहेत, ते सुद्धा आपण घालून घेऊया. सगळ्यात पहिले मी फ्रेश असं कापलेलं येथे लसूण घेतलेलं आहे. लसूण हे 1 ते 1.5 चमचा आहे. तसंच आता आपण त्यामध्ये अर्धा इंच एवढं आलं घालून घेऊया. आलं सुद्धा आपण फ्रेश कट करून घेतलेलंच घालून घ्यायचं आहे. आता यात फ्रेश कट केलेले फ्रेंच बीन्स घालून घेऊया. आलं आणि लसूण जेव्हा फ्रेश कट करून घालतो ना त्याचा स्मेल आणि स्वाद खूप छान येतो. आता बारीक कापलेली कोबी यात घालून घेऊया. तसेच बारीक कापलेले गाजरसुद्धा यामध्ये घालून घेऊया. बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून घेऊया. आपल्याला सर्व भाज्या थोड्या थोड्या प्रमाणातच येथे घालून घ्यायची आहेत. फक्त आता आपण कोथिंबीर भरपूर सारी घालून घेऊया. आता 2 टेबलस्पून भरून एवढं सोया सॉस येथे मी घातलेलं आहे. तसंच 2 टेबलस्पून भरून ग्रीन चिली सॉससुद्धा यामध्ये घालून घेऊया. आता 2 छोटे चमचे भरून रेड चिली सॉससुद्धा येथे घालून घेतलेला आहे. व्हिनेगर 1 चमचा भरून घालून घेऊया. चवीनुसार मीठ घालून घेऊया. आता हे सर्व बॅटर आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे आपण सर्व घातलेले इन्ग्रेडियंट एकमेकांमध्ये व्यवस्थित एकत्रित एकजीव होतील. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला म्हणजेच तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका. म्हणजे जेव्हा जेव्हा मी काही नवीन पदार्थ बनवेल त्याचे सगळ्यात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आता हे बॅटर व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे. आता आपल्याला याचे छोटे छोटे बॉल्स करून घ्यायचे आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे बॉल्स बनवू शकता. पाहिजे तर लहान करा किंवा मोठे करा, पण मीडियम साईज केली तर शक्यतो व्यवस्थित असेल. त्यामुळे बॉल्स हे व्यवस्थित तळले सुद्धा जातील. याचप्रमाणे आपण सर्व चिकन बॉल्स तयार करून घेऊया. तर येथे आपले सर्व चिकन बॉल्स रेडी झालेले आहेत. तर आता या बॉल्सला क्रिस्पीपणा आणि कवरिंग देण्यासाठी ब्रेड क्रम्सचा यूज करणार आहोत. तर आपण हे सगळे बॉल्स हे ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घेऊया. तर सर्व चिकन बॉल्स हे ब्रेड क्रम्समध्ये घोळवून तयार झालेले आहेत. दिसायला तर खूप छान दिसतात आणि टेस्टला तर खरंच खूपच यम्मी असे लागतात हे बॉल्स. तर एका बाजूला मी तेल ऑलरेडी गरम करत ठेवलेलं. आता हे सर्व बॉल्स आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायचे आहेत. तेल हे एकदम जास्त गरम सुद्धा नसले पाहिजे आणि एकदम कमी सुद्धा गरम नसले पाहिजे. मीडियम असे तेल गरम असले पाहिजे. तर चिकन बॉल्स आपण ह्यामध्ये घालून घेतलेले आहेत. तसेच चिकन बॉल्स तेलामध्ये घातल्यानंतर लगेचच त्यांना झारा लावायचा नाही आहे. 1 ते 2 मिनटं त्याच्यावरची कवरिंग व्यवस्थित झाल्यानंतरच आपल्याला त्याला झारा लावायचा आहे. नाहीतर जर व्यवस्थित कोटिंग नाही झाली ना तर मग ते चिकन बॉल्स आपले ब्रेक होतील. त्यामुळे व्यवस्थित अशी कवरिंग होऊन दिल्यानंतरच ते आपल्याला पलटायचे आहेत. आता बॉल एकदा पलटून घेतल्यानंतर पुन्हा 1 ते 2 मिनटं एका साईडने व्यवस्थित होऊन द्यायचे आहेत. असेच 1-2 वेळा सगळ्या साईडने व्यवस्थित आपले चिकन बॉल्स होऊन द्यायचे. त्यामुळे त्याला मस्त असा छान असा क्रिस्पीपणा येणार आहे आणि आतमधून सुद्धा ते छान असे तळले जाणार आहेत. म्हणजे चिकन बॉल्सचं आतलं सर्व बॅटर व्यवस्थित असं शिजलं जाणार आहे. त्यामुळे हे मीडियम अशा फ्लेमवर आपल्याला तळून घ्यायचे आहेत सगळे बॉल्स. तर येथे बोलता बोलता सर्व चिकन बॉल्स आपले रेडी झालेले आहेत. तर ते आपण व्यवस्थित असे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि आपली डिश सर्व करूया. तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरी अशी ही इन्स्टंट होणारी रेसिपी नक्कीच ट्राय करा. आणि खरंच सांगू ना, खूपच छान अशी टेस्टी आणि यमी ही आपले चिकन बॉल्स तयार होतात. तर तुम्हाला माझी आजची ही व्हिडिओ कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा. आवडली असेल तर पटकन एक लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हसोबत ह्याची लिंक नक्कीच शेअर करा. अशीच पुन्हा एक रेसिपी घेऊन येऊया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.